नमस्कार. तुम्ही करिअरमध्ये ब्लॉकेजेस अनुभवताय का? वेल एज्युकेटेड असूनही तुम्हाला म्हणावी तशी जॉब अपॉर्च्युनिटी येत नाहीये. वेल सेटल असून लग्न जमत नाहीये. लग्न झालंय पण वैवाहिक जीवनात सतत वादविवाद होत आहे. तर या सर्व गोष्टींसाठी एक रूट कॉज असू शकतो ते म्हणजे कुलदेवतेची कृपा न मिळणे. जनरली आपण बोलून जातो, पण कुलदेवतेची उपासना ही अत्यंत साधी आणि सोपी आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात ना कुलदेवतेचा विषय हा फक्त लग्नाच्या वेळीच निघतो. पण कुलदेव आणि कुलदेवी ही आपल्या घराचे मूळ पुरुष आणि मूळ स्त्री असतात. त्यामुळे त्यांची उपासना करणं किंवा त्यांची सेवा करणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मला सांगा, समजा आपण जगासाठी खूप काही करतोय, पण आपल्या आई-वडिलांचीच सेवा नसेल करत, आई-वडिलांनाच कुठेतरी नाराज करत असू, तर हे हितकारक नाहीये ना. अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची आपण उपासना करत नाही आणि इतर देवांची उपासना करतो, हे कितपत योग्य आहे? त्यासाठीच आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये 4 प्रकारचे नवरात्र आहेत. त्यातील 3 गुप्त आणि 1 शारदीय नवरात्र. आता येणाऱ्या 19 मार्च ते 26 मार्चपर्यंत चैत्र नवरात्र, जे की एक गुप्त नवरात्र आहे. त्या गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची उपासना करायची आहे. उपासना तरी काय? एक स्तोत्र आहे, त्याचं पठण करायचंय आणि तुम्हाला काय फरक जाणवतोय हे मला कमेंटमध्ये नवरात्र झाल्यानंतर सांगायचंय. ते स्तोत्र आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. या स्तोत्रामध्येच एक ओवी आहे, ती म्हणजे "कुंजिका पाठ मात्रेण दुर्गा पाठ फलम लभेत." म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचं फळ हे या स्तोत्रामध्येच आहे. त्यामुळे जर तुम्ही वैवाहिक जीवनात त्रस्त असाल, कुठलाही मार्ग सापडत नसेल, तर येणाऱ्या नवरात्र काळात या स्तोत्राचं जितकं जास्त जमेल तितकं पठण करा. हे स्तोत्र अगदी 2 मिनिटाचंच आहे, त्यामुळे त्याला जास्त वेळ पण लागत नाही. या स्तोत्राचं पठण करा आणि स्वतःच्या आयुष्यात किंवा तुम्ही जे प्रॉब्लेम्स फेस करताय, यामध्ये तुम्हाला काय मार्ग मिळतोय, काय सकारात्मक चेंजेस जाणवतायत, ते मला नवरात्र झाल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा. छोटा उपाय, मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.